नांदेडच्या लोह्यात भाजपची महाशक्ती, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा संपन्न. लोहा दिनांक नोव्हेंबर 27. आगामी नगरपरिषद व नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आज गुरुवार दिनांक नोव्हेंबर 27 रोजी लोहा येथे राजकीय ताकदप्रदर्शन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि इतर अनेक बड्या नेत्यांच्या साथीनेही विजय संकल्प सभा दुपारी 2 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली. लोहा नगरपरिषद व नगराध्यक्ष निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या जाहीर सभेसाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारच्या पारदर्शक कारभारावर आणि सबका साथ सबका विकास या धोरणावर जोर दिला. स्थानिक नागरिकांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून देऊन विकासाच्या या संकल्पाला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर उपस्थित असलेली राजकारणातील प्रमुख नेत्यांची मांदियाळी. यात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार अजित गोपचडे, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, माजी आमदार अमर राजूरकर की छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न अजितजी गोपचडे, सन्माननीय आमदार डॉक्टर तुषार राठोडजी, राजेश पवारजी, जितेश अंतापूरकरजी, डॉक्टर संतोषराव हंबर्डे, संजयजी कोडगे, अमरनाथजी राजूरकर, किशोरजी देशमुख, देवीदासजी राठोड, एकनाथजी पवार, लोह्याचे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी, कंधारचे आपले उमेदवार गंगाप्रसाद यन्नावार, श्री सचिन साठे, ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व भारताला अर्पित केलं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून ते संविधान आपल्याला लागू झालं. हा संविधान हे आपलं संविधान आणि हा संविधान दिवस याकरता महत्वाचा आहे की आज जी निवडणुकीची प्रक्रिया आपण करतोय, ज्या लोकशाहीमध्ये आपण जगतोय, ज्या लोकशाहीने आपल्याला मताचा अधिकार दिला, तो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आपल्याला मिळालेला आहे. आणि या संविधानाने या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून समता आणली. या देशामध्ये टाटा आणि बिर्लालाही एकाच मताचा अधिकार ठेवला आणि गरीबातल्या गरीब माणसालाही एकाच मताचा अधिकार ठेवला आणि या लोकशाहीमध्ये सर्वांना समानतेवर आणण्याचं काम या लोकशाहीच्या माध्यमातून झालं. देशामध्ये राज्य करायचा, देशाचा राजा हा राणीच्या पोटातून पैदा होणार नाही, तो मतांच्या पेटीतून पैदा होईल. जनता ज्याला निवडून देईल तोच या ठिकाणी राज्य करेल. आणि म्हणून ही निवडणूक आहे. तशीच आपल्या शहराची ही तेवढीच महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल, आपल्या देशामध्ये सरकार आली, सरकार गेली, पण कोणत्याही सरकारने शहरांकडे लक्ष दिलं नाही. आपण नेहमी असं समजायचो आणि ते योग्य आहे की भारत गावांमध्ये राहतो आणि म्हणून गावांकडे लक्ष दिलं पाहिजे. पण गावांकडे लक्ष दिलं पाहिजे याचा अर्थ शहरांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं नाही. वर्षानुवर्ष आपण शहरांकडे दुर्लक्ष केलं आणि परिणाम काय झाला? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगाराकरता सामान्य माणूस शहरामध्ये आला. लखपती निधी बनवण्याचं काम हे तुमच्यावर आम्ही सोपवून जातो. तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींना लखपती निधी करायचा. बंधू भगिनींनो, आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला, तोही आज आपला चाललेला आहे. जे काही आपण निर्णय करतो त्याच्यापासून कधीच मागे आपण हटत नाही. आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक नागरिकाला 5 लाखापर्यंत. प्राध्यापक मनोहर धोंडे, डॉक्टर संतोषराव हंबर्डे आणि सचिन साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व नेत्यांनी एकत्र येत निवडणुकीच्या तोंडावर भाजपची एकजूट दाखवून दिली. मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या या महत्त्वपूर्ण उपस्थितीमुळे लोह्यातील नगरपरिषद व नगराध्यक्ष निवडणुकीच्या लढतीला निश्चितच निर्णायक वळण मिळाले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.